हॅलो फ्रेंड्स, अवतारावरनं कळलं असेल की मी आत्ताच कामावरून आली आहे. पण मी आल्याच्यानंतर घर बघा कसं आहे, किती स्वच्छ सुंदर आणि निर्मळ माझं दिदुबाळ करून ठेवतं नेहमी. आणि तसं घर बघितल्याच्यानंतर किती जरी थकवा आलेला असला, किती जरी 12 तासाचं काम करून आली मी, 12 घंट्याच्या कामाचा थकवा असा चुटकीसरशी गायब होतो आणि अतिशय मन प्रसन्न होतं. तर चला मी तुम्हाला दाखवते माझं लेकराने घर किती सुंदर आणि स्वच्छ केलेलं आहे. तर हे बघा, ही अशी रांगोळीपासून सुरुवात आहे. आणि हे बघा, घर तसं आमचं छोटंसं आहे, पण हे बघा कॉट वगैरे सगळं व्यवस्थित. हे सगळं डेकोरेशन पण दिदूनेच केलं, कारण तिला प्रचंड आवड आहे. इथे कपड्यांच्या कढई केलेल्या. आता तुम्ही म्हणाल कपडे असे का, तर ह्या रूम शिफ्ट करताना आमचं कपाट मोडलं होतं आणि ते खूप जड होतं, त्यामुळे मग आम्ही ते टाकून दिलं. ही प्रस इथेच मी आत्ता आणली. नाही तर हे पण बघा, म्हणजे असं इतकं छान आणि सुंदर तिने करून ठेवलेलं असतं. आणि आता चला माझ्यासोबत किचन एकदा दाखवते. देवाऱ्याच्या समोर बघा, असं तुम्ही सांगा, आता घरात आल्याच्या नंतर इतकं जर सुंदर असं देवघर, अशा अगरबत्तीचा धूपचा वास वगैरे असा जर सुंदर सुगंध तुम्हाला मिळाला तर थकवा येईल का? तर अजिबात नाही. हे बघा सगळं किचन किती स्वच्छ सुंदर. आणि हे बघा स्वयंपाकसुद्धा रेडी झालेला आहे. कसली भाजी बनवली रे पिलू? दोडक्याची का? ओके. तर हे असं स्वच्छ सुंदर आणि निर्मळ असं आमचं छोटंसं घर आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला आमचं घर आवडलं का. आणि हे बघा, आमच्या जवळ एका नातेवाईकांनी गाडी घेतली मोठी, आणि त्या गाडीला जो हार आणलेला होता तर तो हार त्यांनी नंतर टाकून दिला 2-3 दिवसानंतर. तर त्यांनी टाकण्याच्या आधी त्यांना माहिती आहे की दिदू फार क्रिएटिव्ह आहे, आणि त्यांनी टाकण्याच्या आधी तिचे फुलं वगैरे काढून घेतले आणि तिला विचारलं की दिदू तुला यातल्या काही वस्तू लागत आहेत का. तर तिने हे काय डेकोरेशनचं सामान गोळा केलेलं आहे बघा. हे आता याचा वापर कशाला होणार? गणपती डेकोरेशनसाठी. आणि अजून थोडीशी काहीतरी तिने तयारी केली जी तिने स्वतः बनवलेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवते. आणि आता ह्या मण्यांचा वापर करून तुम्हाला काहीतरी नक्की छान असं बघायला भेटेल. आधी कधीही गणपती बसवलेले नव्हते, म्हणजे ज्या वेळेला माझे सासरे हयात होते तेव्हा गणपती बसवले जायचे, पण ते वारले. आणि माझ्या सासूबाईंनी एक प्रकारे देवावर राग व्यक्त केला की आता इथून पुढे गणपती बसवायचे नाही. त्यानंतर माझ्या मनात एक इच्छा होती, जर मला मुलगा झाला तर नक्की बसवेल. पण दोन्ही मुलीच झाल्या आणि त्या गोष्टीची कुठली नाराजगी नव्हती. मग ते राहिलं. पण आता मुलांची इच्छा, लेकरांची हौस म्हणून मला ह्या वर्षापासून गणपती बसवायचे. मला म्हणण्यापेक्षा लेकरांनी सांगितलं आहे म्हणून. तर खूप उत्साह, खूप आनंद आहे. आणि तुम्ही व्हिडिओ बघतच राहाल, तर त्यामुळे तुम्हालाही दिसेल की गणपती बाप्पा कसे आहेत, काय आहे. नक्की सांगा. आमचा छोटासा प्रयत्न असणार आहे आणि प्लीज सपोर्ट करा.